वसई धर्म प्रांताची वसई जनहित ट्रस्ट ही जी सेवाभावी संस्था आहे त्या संस्थेचा मी डायरेक्टर। गेल्या 25 वर्षामध्ये वसई धर्म प्रांतामध्ये वसई जनहित ट्रस्ट वेगवेगळ्या विभागामध्ये कार्य करीत आहेत। शेतकऱ्यांसाठी कार्य करीत आहेत, महिलांचे बचत गट, महिलांचं सक्षमीकरण, युवकांचं सक्षमीकरण, त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रामध्ये कार्य करीत आहेत। गेल्या 2 वर्षापासून मी या संस्थेचा संचालक डायरेक्टर म्हणून माझी नेमणूक आपल्या वसई धर्म प्रांताचे आर्चबिशप फेलिक्स मचाडो आणि त्यानंतर बिशप थॉमस डिसोजा यांनी नियुक्ती केलेली आहे। गेल्या 2 वर्षात कॅन्सर एड असोसिएशन यांच्या तर्फे किंबहुना त्यांच्या माध्यमाने वसईमध्ये अनेक ठिकाणी कॅन्सर डिटेक्शन कॅम्प त्या घेतलेले आहेत। विशेष म्हणजे कोळीवाडा, आगाशी, अर्नाळा, सांडोर अशा वेगवेगळ्या धर्मग्रामामध्ये वेगवेगळ्या लोकांसाठी या कॅम्प, त्यांचं सहाय्य फार मोठं आहे। कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन यांच्या वतीने CPA आणि आजची जी ही हा जो कॅम्प आहे तो विशेष करून त्यासाठी वसई जनहित ट्रस्टला महानगरपालिकेचा म्हणजे VVMC वसई विरार महानगरपालिका यांचं खूप असं सहाय्य आहे। त्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेतील जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हा कॅम्प घेण्यासाठी विशेष म्हणजे आज 29 तारीख आणि 31 मे या 2 दिवशी हे वेगवेगळ्या 2 ठिकाणी या कॅम्प घेतलेले आहेत। विशेष म्हणजे तंबाखू निर्मूलन दिवस या निमित्ताने किंबहुना या दिवसाच्या निमित्ताने हा कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे। मला इथे विशेष असं नमूद करायचं आहे आणि आभार मानायचे ते म्हणजे वसई विरार महानगरपालिकेचे जे सर्व अधिकारी आहेत त्यांचे, कारण त्यांच्या सहाय्याने आणि त्याही बरोबर विशेष म्हणजे आमच्याशी जे संलग्न आहेत कॅन्सर पेशंट एड असोसिएशन त्यांचे, आज अनेक डॉक्टर्स नर्सेस हे इथे आलेले आहेत। खरोखरच गेल्या 2 वर्षामध्ये त्यांचे डॉक्टर्स आणि नर्सेस आणि त्यांचा इतर स्टाफ हा मुंबईवरून वसईमध्ये येतो आणि ते त्यांचं कार्य करीत आहेत। मला एकच संदेश सर्व लोकांना या इथे द्यायचा आहे की कॅन्सर हा काही आजार ठार मारत नाहीये। अनेक लोकांना भीती वाटते कॅन्सर झाला काय करायचं, परंतु त्याची भीती वाटू नये। प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या कॅम्प घेतल्या जातात त्यावेळेला त्या कॅम्पमध्ये तुम्ही सहभाग घ्यावा अशी मी लोकांना आवाहन करत आहे। कारण तुम्ही ज्या वेळेला या कॅम्पमध्ये सहभाग घेता तर असं नाही की कॅम्पमध्ये आलो म्हणून तुम्हाला ताबडतोब कॅन्सर होईल, परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय जरी असला तरी आमचे जे डॉक्टर्स आहेत ते तुम्हाला ताबडतोब त्याविषयी माहिती देतात आणि तो कसा बरा व्हावा आणि ताबडतोब त्यावरती काय काय उपचार केले जातात। त्यामुळे आपण या देशातून कदाचित कॅन्सरचं निर्मूलन नाही करू शकणार, परंतु निदान जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा आपल्याला फायदा होईल आणि आपल्या देशभरामध्ये ज्या अनेक ठिकाणी जी चांगली हॉस्पिटल्स आहेत, टाटा हॉस्पिटल वगैरे अनेक, ते आपल्याला मदत करतात आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगले उपचार मिळतात। धन्यवाद। लोकांना काय आव्हान करा? मी लोकांना असं आवाहन करू इच्छितो की ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या कॅम्प घेतल्या जातात त्यावेळेला तुम्ही कृपया त्या कॅम्प मध्ये भाग घ्या। माझा एक अनुभव आहे की मी कोळीवाड्यामध्ये जेव्हा कॅम्प घेतला त्यावेळेला अनेक महिलांनी भाग घेतला, तरी काही महिला सांगतात फादर भीती वाटते, जर काही त्याच्यामध्ये निघालं तर। खरं पाहिलं तर भीती वाटू नये, कारण कॅम्प घेतली म्हणून काही कॅन्सर आहे किंवा अशा प्रकारचा आजार आहे असं नाहीये। तर मी पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की कॅम्प मध्ये सहभाग घ्या आणि खरोखर आपल्या पुढील आयुष्याची चांगली तरतूद करा। आभारी।